सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं निर्वाण स्फटिक लिंग म्हणून ज्याची ओळख आहे आणि जे अलीकडेच बांधण्यात आलं आहे आणि ते पाहण्यासाठी कशा पद्धतीने या ठिकाणी गर्दी होते, मोठ्या प्रमाणात पर्यटक असतात, ते येत असतात आणि या शिवलिंगाची पाहणी करत असतात. नेमकं हे शिवलिंग आहे काय आणि कुठून त्याची निर्मिती करण्यात आली, कशा पद्धती त्याच्या माहिती देण्यासाठी आपल्यासोबत इथले या सेवा ट्रस्टचे चेअरमन चंद्रशेखर राणे आहेत. मला सांगा, हे स्फटिक लिंग आहे, नेमकं त्याचं वैशिष्ट्य काय काय सांगा. हर हर महादेव. तर आपलं हे स्थान जे आहे ते तुम्ही बघाल, हे आपलं धुनी मंदिर आहे आणि आपलं हे ध्यान केंद्र आहे. तर हे आपलं क्रियायोग ध्यान केंद्र आहे आणि या क्रियायोग ध्यान केंद्रात महादेव हे स्फटिक रूपात इकडे आपल्याकडे आहे. तर इकडे 5 वर्षापासून आपलं एक लहान छोटंसं एक स्फटिक लिंग होतं, तर ते पूर्णत्वाला आलं आणि मग आपण हा मोठा स्फटिक लिंग जो आहे हा 12 जानेवारी म्हणजे विवेकानंदांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण याची स्थापना केली. तर हा देशातला वन ऑफ द म्हणजे खूप सुंदर लिंग आहेत, पण हा वन ऑफ द मोठा लिंग जो आहे स्फटिक लिंग हा आपल्या सिंधुदुर्गात आणि सावरवाड ह्या आपल्या गावात आहे. हा आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि तुम्ही बघाल काय हा वायव्यमुखी स्फटिक शिवलिंग आहे. याची जी जलाधारी जी आहे, आपण योनी बोलतो, ती वायव्यमुखी आहे. तर इकडे आपण त्राटक ध्यान जो असतो, जो आपण कॉन्सन्ट्रेशनसाठी करतो, सूर्य त्राटक, ज्योतिर्त्राटक आपण करतो, तर स्फटिक त्राटक जो असतो, लिंग त्राटक आपण इकडे बसून करतो. त्या अनुषंगाने आपण हे स्थान जे आहे ते स्थापन केलेलं. तर हे आपले खूपच जवळचे साधक संजय शिंदे साहेब, तर ही त्यांची जागा आहे आणि त्यांनी हा शिवभक्त म्हणून मला सांगा, हे स्फटिक लिंग आहे ते नेमकं कुठून आणण्यात आलेलं आहे आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे, या मूर्तीचं जे वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगाचं वैशिष्ट्य काय आहे. इकडे बघा. तर हे स्फटिक शिवलिंग जे आहे, तर माझा मित्र आहे, तो जिओलॉजिस्ट होता. तर जेव्हा आम्हाला स्फटिक हवा होता तर आम्ही त्या थ्रू आम्ही रिसर्च वगैरे करत होतो. तर हा स्फटिक जो आहे हा स्पिटीमधनं आलेला आहे, जो आपण हिमालय बोलतो. तर हा हिमालयन स्फटिक आहे म्हणून हा खूप दुर्मिळ आहे तसा बघितला गेला तर. तर हा तिकडनं आलेला आहे. तुम्ही याच्या आतमध्ये जर बघाल तर त्याच्यात वॉटर मॉलिक्युल्स आहेत आणि हे आहेत. तर याच्यावर तुम्ही डेटिंग जरी काढली तुम्ही स्फटिकाची, तर 10 कोटी वर्ष ते 100 कोटी वर्ष जुनं ही डेटिंग असते. तर त्यातमधलं पाणी पण जे आहे ते हिमालय संस्कारित किती जुनं असेल आणि त्याचे तरंग जे आहेत ते सप्तचक्र साधनेसाठी किती प्रभावशाली असतील, हे तुम्ही याचा अनुभव इकडे येऊन घेऊ शकतात. मुळात हे ध्यान केंद्र असल्यामुळे ह्या लिंगासमोर कोणी येऊन ध्यान करेल त्याचा अनुभव त्यांना सुंदरच येईल, अशी आमची सगळ्यांची मान्यता आहे. कसं वाटलं तुम्हाला अशा पद्धतीचं हे स्फटिक लिंग आहे त्याची या ठिकाणी निर्मिती करावी, या ठिकाणी स्थापना करावी, कशा पद्धतीची कल्पना होती? कसं आहे, स्फटिक लिंग जो असतो हा तुमच्या संपूर्ण चक्र साधण्यासाठी, कुंडलिनी जागरणासाठी ह्या लिंगाची जी साधना जी असते ती सदाशिव शंकरासारखी आपली होते. तर हा संपूर्ण परमशिव रूप जे असते शंकराचं, त्या रूपाची आपण पूजा करतो म्हणून. आणि शंकरच आदियोगी आहेत, दक्षिणमूर्ती आहेत आणि योग शास्त्राचे प्रणेते असल्यामुळे ती आम्हाला म्हणजे आमची गरज होती काय महादेवाने इकडे येऊन आशीर्वाद द्यावा, म्हणून स्फटिकलिंग हा ह्या योग केंद्रात आहे. नक्कीच आपण पाहताय कशा पद्धतीने या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक असतात, ते या ठिकाणी येत असतात. अगदी सिंधुदुर्गात नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक असतात, ते श्रद्धेने या ठिकाणी येतात आणि ह्या स्फटिक लिंगाची पाहणी केली जाते. इथले स्थानिक म्हणतात की हे जे स्फटिक लिंग आहे ते भारतातील अशा पद्धतीचं पहिलं स्फटिक लिंग आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक आहेत ते पाहायला गर्दी करत असतात. विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, मालवण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.